समाधानाने केलेली साधना म्हणजे काय? आध्यात्मिक क्षेत्रामध्ये समाधान, सुख, समर्पण, त्याग म्हणजे काय आहे? वैराग्याच्या द्वारा केलेली साधना म्हणजे सुखाने केलेली साधना आहे. समाधानाने केलेली साधना, त्यागाच्या द्वारा केलेली साधना म्हणजे सुखाने केलेली साधना आहे. आणि समर्पणाच्या द्वारा केलेली साधना म्हणजे सुखाने केलेली साधना आहे. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये साधना करत असताना साधकाच्या जवळ वैराग्य असलं पाहिजे, साधकाच्या जवळ त्याग असला पाहिजे, साधकाच्या जवळ समर्पण भाव असला पाहिजे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये साधकाच्या ठिकाणी असलेले हे अलंकार आहेत महाराज त्याचे. विठ्ठल विठ्ठल आपल्या जवळ वैराग्य असलं पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला तर पावलो पावली वैराग्य निर्माण होतं, पण हे तुमच्याकडे असलेलं वैराग्य यांचं काही कामाचं नाही. मग व्यवहारामध्ये निर्माण झालेलं वैराग्य हे जिहासा वैराग्य आहे आणि साधनेच्या द्वारा निर्माण होणारं वैराग्य हे जिज्ञासा वैराग्य आहे. जिहासा वैराग्य आपल्याला निर्माण होतं आणि जिज्ञासा वैराग्य हे साधकांना संतांना निर्माण होतं. ऐका, व्यवहारामध्ये जिहासा वैराग्य आपल्याला निर्माण होतं ते आपल्या काही उपयोगाचं नाही. याला करपट वैराग्य म्हणा, याला स्मशान वैराग्य म्हणा. वातावरण तयार झालं की तयार होतं आणि वातावरण निवाळलं की वैराग्य सुद्धा संपून जातं. ते जास्त काळ टिकत नाही. त्याला जिहासा वैराग्य म्हणायचं. जिहासा वैराग्य काय आहे याचं एक दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहा काय आहे. म्हातारी घरी नसताना बापाचे आणि लेकाचे भांडणं झाले महाराज. काशीनाथ बाबा भांडणं असे झाले का एकमेकाच्या कमरातच लाथा घालायला लागले. तुमच्याकडे होतात का भांडणं? होतात तुमच्याकडे असं बापाचे आणि लेकाचे? नाही होत? वारे वा, धन्यवाद आहे तुमच्या गावाला. आमच्याकडे होतात बापाचे आणि लेकाचे असे भांडणं झाले महाराज. एकमेकाच्या कमरातच लाथा घालायला लागले. लहान असताना लेकरू लहान असताना बापानं त्याला गावरान तुपाचा शिरा खाऊ घालावा. का बरं? माझा पैलवान झाला पाहिजे मुलगा. कशा करता? कमरेत लाथा घालायला. दुसरं कशाला? ऐका, बापाच्या कंबरड्यात पोराने लात मारली. बाप असा धरणीवर पडल्यानंतर त्या क्षणाला तात्काळ वैराग्य निर्माण झालं. बस आता या घरात राहायचं नाही. अरे पोराने लाथा घालाव्या आणि त्या घरात पुन्हा निर्लज्जासारखं राहावं यातला मी नाही. आत्ताच्या आत्ता घराचा त्याग म्हणून पिशवी उचलली निघाला वस्त्यांच्या दिशेनं जायला लागला. जाता जाता मनामध्ये विचार आला जायचं कुठे. पण गावात सप्ताह चालू होता, काकडा होत होता. काकड्यामध्ये त्याने ऐकलेलं होतं काय? आंधळा पांगळ्याचा एक विठोबा दाता. मग त्याने ठरवलं आता कुठं जायचं नाही. दुसरं तिसरं सरळ बस पकडायची पंढरपूरची, पंढरपूरला जायचं. तो म्हणला इथं पोराच्या लाथा खाल्ल्यापेक्षा तिथं वारकऱ्याच्या वाळवंटात लाथा खाल्ल्या तर वैकुंठ प्राप्त होईल. इथं काय मिळणार आहे. म्हणून पंढरपूरच्या दिशेनं बस स्टँडवर जाऊ लागला. पण ऐका, वैराग्य हे करपट वैराग्य निर्माण झालेलं होतं. पुढे चालायचं आणि मागं पाहायचं, पुढं चालायचं आणि मागं बघायचं. का बरं? मला कोणी न्यायला येतं का म्हणून पाहत होता. म्हातारी घरी आली. पोराला विचारलं काय रे तुझे पप्पा कुठे आहे? तर पोराने सांगितलं, म्हटले तू घरी नसताना आमचे भांडणं झाले आणि रागावले बाबा पिशवी उचलली निघाले बस स्टँडच्या दिशेनं चालले म्हणले. म्हातारीनं लाल बुंद डोळे केले. लाज वाटत नाही तुला? अक्कल नाही तुला? अरे बापाला कुठं मारायचं असतं का? बरं लाथेनं मारायचं असतं का? अरे आईनं रक्त दिलंय तर बापाने अस्थि प्रदान केलेले आहेत. बापाला कुठं मारायचं असतं का? लाज नाही वाटत तुला? नको नको बोलायला लागली पोराला. आणि बोलता बोलता म्हणाली बापाला कुठं मारायचं असतं का? बरं मारे ना का? मग एवढं मारायचं असतं का घर सोडून जाईल इतकं? म्हणजे थोडं फार मारले तर चालतंय असं त्याचा अर्थ नाही. बरं बापाला मारायचंच नसतं महाराज. का बरं? कारण बाप हा मुलाच्या जीवनामध्ये असलेला प्रत्यक्ष देव आहे. विठ्ठल म्हातारी लाल बुंद झाली. नको नको ते बोलली. लाज नाही वाटत तुला? आणि असं कंबर खोचलं आणि धावत पळतच निघाले. आता ते मागं पाहतच होतं महाराज. पुढे चालायचं मागं पाहायचं. म्हातारीला पाहिलं
आणि अशी हुरूपच आलं त्याला. हुरूप कळतं ना तुम्हाला? हुरूप म्हणजे असं अवसानच आलं. म्हाताऱ्यानं पायच उचलला महाराज. ताड 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 म्हातारा चालू लागलं. म्हातारीच्या लक्षात आलं म्हाताऱ्याने पाय उचललेला आहे, कारण पहिल्यांदाच नाही आणायला चालली. याच्या अगोदर कितीतरी वेळेला रुसून गेलं होतं. म्हातारीनं धरून आणलंय घरी आणि मग गेली. असं मनगट पकडलं नवऱ्याचं आणि विचारायला लागली, थांबा कुठं निघालेत, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मग तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जा. म्हातारी भलती हुशार होती महाराज. म्हातारी म्हणाली, ऐका माझा प्रश्न असा आहे, त्याचं उत्तर द्या तुम्ही आणि मग जा. प्रश्न विचारला म्हातारीनं. म्हातारी म्हणाली, ज्या मुलाने तुमच्या कंबरड्यात लाद घातली तो मुलगा कुणाचा? काय प्रश्न विचारला? ज्या मुलाने तुम्हाला मारलेला आहे तो मुलगा कुणाचा आहे सांगा. म्हातारा म्हणाला, कुणाचा आहे म्हणजे? आपलाच आहे. आणि मग म्हातारी म्हणली, अरे माझ्या कर्मा, आपल्याला होता म्हणून मारलं, लोकाला तेवढं पण नाहीये. मुलगा व्हावा म्हणून लोक तिकडं भावनगरला जायला लागले, लोक मुलगा व्हावा म्हणून गुजरातला जायला लागले. आणि तिकडचे ते वेडे लोक असं नारळ देतात म्हणे. आणि मग नवरा बायकोला तिथं सांगतात, रात्री 12 वाजता 1-1:30च्या समोरात एकांतात दोघांनी नारळ फोडून खायचं. मला असं वाटतं त्या मूर्खांना तुकोबारांचा गाथा दाखवला पाहिजे. बरोबर आहे की नाही? गाथा तुकोबारांनी लिहून ठेवलंय महाराज. नवसे पन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती. याचा विस्तार काय मी करत नाही, ऐका. अरे नवसाने कुठं कन्या पुत्र होत नसतात. धागे दोरे बांधून कुठं काय होत असतं का? प्रारब्धात जे आहे ते होत असतं. म्हणून प्रारब्ध आणि जाणा असे धागे दोऱ्याने काही होत नसतं महाराज. आणि ती म्हातारी म्हणली, अरे आपल्याला होता म्हणून मारलं, लोकाल तेवढा पण नाही. तो म्हणला, मग काय करायचं? मग काय म्हणजे काय, चला घरी. एकुलते एक लेकरू होतच असतं, भांडण होतच असतं. अरे लेकराने मारलं म्हणून काय एवढा राग धरायचा असतो का? तो म्हणला मग. ती म्हणली चला घरी. तो म्हणला चल घरी. आले घरी. बघा याचं वैराग्य, हे जिहासा वैराग्य आहे. ऐका, हे परमार्थात काही कामाचं नाही. परमार्थात काही कामाचं नाही महाराज. अनेक लोकांना वैराग्य निर्माण होतं की नाही? वैराग्य निर्माण. एकदा देहूतल्या एका व्यक्तीला वैराग्य निर्माण झालं. बायकोला धमकीच द्यायचा महाराज. तिने काही काम सांगितलं का तो म्हणायचा, हे बघ काम बिम काय सांगायचं नाही, भंडाऱ्यावर जाईन तुकारामच होईल. तुकाराम महाराज होणं त्याला खूप सोपं वाटायचं महाराज. हे बघ काम. ती घाबरायची महाराज. गेलं निघून, आपलं काय व्हायचं प्रपंचाचं म्हणून ती कामच सांगायची नाही. पण कधीतरी तिनं आता उगाच रिकाम बसून कुठपर्यंत सांभाळायचं नवऱ्याला. मग वैतागली, तुकोबारांकडे गेली. महाराज धमकी देतोय म्हणे, कामच करत नाही, भंडाऱ्यावर जाईन आणि तुकाराम होईल म्हणतोय. तुकोबाराय म्हटले, आता जा घरी, त्याला काम सांग. आणि तो म्हटला का त्याला म्हणायचं, निघ बरं लगेच तुकाराम व्हायला. आणि घरी गेली महाराज, काम सांगितलं. तो म्हणला, हे बघ भंडाऱ्यावर जाईन आणि तुकाराम होईल, काम बिम काही सांगायचं नाही. असं म्हणल्यानंतर ती म्हणली, लगेच निघ बरं, वेळ नाही आपल्याकडे, तिकडं सगळं तयार झालेलं आहे, निघ लगेच. तो म्हणला, असं हे बघ ध्यानात ठेव, मी एकदा निघून गेल्यावर पुन्हा माघारी पाहत नसतो. ती म्हणली, अजिबात पाहू नको, तुझं काही काम नाही. आणि मग हे बघ मी खोटं बोलत नसतो. ती म्हणली, अजिबात बोलू नको. आणि मग उचलली पिशवी महाराज. संध्याकाळच्या वेळेला घराच्या बाहेर निघाला दरवाजाच्या, आणि दरवाजातून बायकोला म्हणायला लागला, हे बघ चाललो बर का, निघालो बर का. ती म्हणली, निघ 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 एका परचा, काही थांबूच नको. हे बघ संध्याकाळची गोळी ध्यानावर घे, सकाळची गोळी जेवणाच्या अगोदर तुला घ्यायची राहते, तुझ्या लक्षात राहत नाही. ती म्हणली, एवढीच काळजी करायची तर मर नाही तर जातोच कशाला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, हे जिहासा वैराग्य हे परमार्थाच्या कामाचं नाही. विठ्ठला विठ्ठला. परमार्थाच्या कामाचं असलेलं वैराग्य हे विचारसागराने आम्हाला सांगितलं. कोणतं? ऐका, इहा लोकापासून तर परलोकापर्यंत अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. आणि हेच वैराग्य परमार्थामध्ये पाहिजे. विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित
त्या भोगाचाही अंतःकरणातून जेव्हा त्याग घडेल ना, त्याला वैराग्य म्हणायचं. तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावर भजन करण्याकरता जायचे महाराज. भजन करण्याकरता निघालेले तुकोबाराय. तुकोबारायांचं भजन हे विलक्षण भजन. 3 प्रकार या जगामध्ये भजन करणाऱ्यांचे आहेत. या मृत्यू लोकामध्ये भजन करणाऱ्याचे 3 प्रकार आहेत. एक, पोटोबा करता भजन करणारा वर्ग आहे. पोटासाठी संत झाले कलित बहुत, पोटोबा करता भजन करणार आहे. एक नोटोबा करता भजन करणार आहे. ऐका, पोटोबा करता भजन करणारा एक, नोटोबा करता भजन करणारा. पण तुकोबारायांचं भजन त्याच्याही पलीकडचं भजन आहे. तुकोबारायांचं भजन ना पोटोबा करताय, तुकोबारायांचं भजन ना नोटोबा करताय. माझ्या तुकोबारायांचं भजन तर पंढरपूरच्या विठोबा करताय, पंढरपूरच्या विठोबा करताय. आणि म्हणून परिणाम ऐका, आम्हाला म्हणावं लागतं, म्हणा विठ्ठल विठ्ठल. खाली बसलेले म्हणतात तुमचे तुम्हीच म्हणा. ऐका नाही, पण तुकोबारायांचं भजन अति विलक्षण आहे महाराज. काय विलक्षण आहे ऐका. तुकोबारांनी भजनाला सुरुवात करावी तर सहकार्य पशुपशवादिकांनी करावं, निसर्गाने सहकार्य करावं. हे तुकोबारांच्या भजनाची उंची आहे. पक्षी सुस्वरे आळविते, काय गोड वातावरण आहे तुकोबारांच्या भजनाचं. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. पक्षी सुस्वर आळविते, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. काय गोड भजन आहे तुकोबारायांचं. येणे सुखे रुचावे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगाये ते, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे. तुकोबाराय भजन करत होते. अंतर्मुख झालेले तुकोबाराय. तुकोबारायांचं भजन भंग करण्याकरता देहूतल्या काही कर्मठ लोकांनी एका वेश्येला पाठवलं. पाठवल्यानंतर नाना प्रयत्न केले तुकोबारायांचं भजन भंग करण्याकरता, पण तुकोबारायांचं भजन काय भंग होईना. का? साधना अंतर्मुख आहे ना. अंतर्मुख साधना करणाऱ्या साधकाला बाह्य वातावरणाचा परिणाम होत नाही. आणि म्हणून तुकोबाराय अंतर्मुख झालेले आहेत. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी. आनंद भोगणारे तुकोबाराय. नाना प्रकार केले तुकोबाराय, डोळे उघडत नाही. शेवटी उशीर झाला म्हणून तुकोबारांना जाग केलं, स्पर्श जाग केलं. महाराज तुमच्या करता मी आलेले आहेत, माझा स्वीकार करा. ऐका गड्यांनो, तुकोबारांचं चरित्र हे अद्भुत चरित्र आहे. तुकोबारांनी डोळे उघडल्यानंतर सामान्य दृष्टीनं पाहिलं असतं, नीट ऐका, सामान्य दृष्टीनं पाहिलं असतं तर बाई दिसली असती. सामान्य दृष्टीनं पाहिलं असतं तर बाई दिसली असती. पण साधना दृष्टीनं पाहिल्यामुळे त्याच बाईमध्ये तुकोबारांना जन्माला घालणारी आई दिसली महाराज. आई दिसली आणि बोलले, जाईव तू माते नकरी सायास, 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 जाईव तू
त्याला बोलले, त्या वेश्येला बोलले, हे मा. काय बोलले तुकोबाराय? आई म्हटले महाराज. काय कमाल आहे हो. एका वेश्येला, नटून थटून शृंगार करून आलेल्या वेश्येला तुकोबारांनी ज्या वेळेला पाहिलं तर बाई दिसली नाही, वेश्या दिसली नाही, तुकोबारांना आई दिसली. म्हणून तुकोबाराय बोलले, हे मा, आम्ही विष्णुदास आहोत आणि विष्णुदासाच्या जीवनामध्ये दोन गोष्टीचा विटाळ असतो. कोणत्या कोणत्या? परद्रव्य आणि परनारी. परद्रव्य आणि परनारीचा विटाळ आम्ही आमच्या जीवनामध्ये मांडलेला असल्यामुळे हे मा तू जाई हो. आम्ही विष्णुदास तैसे न हो. आम्ही विष्णुदास आहोत आणि म्हणून तू जा. आई बोलले महाराज. मला असं वाटतं भोग उपस्थित असताना सुद्धा त्या गोष्टीचा त्याग तुकोबारांनी केला. याला जिज्ञासा वैराग्य म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल.